मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा मार्केटनं 3 दिवस ह्या लेवलला खूप रिस्पेक्ट केला. एक्झॅक्टली 24,350 आणि ह्या झोन पासून मार्केट सातत्याने रिव्हर्स आणि रिव्हर्स आणि रिव्हर्सच फिरत आहे. जर समजा ह्या लेवलला जर मार्केटला ब्रेक करायचं म्हटलं तर गॅप अप व्हायला पाहिजे. ऑलरेडी इथं पण गॅप अप दाखवला प्लस इथं पण गॅप अप दाखवला आणि मागच्या दिवशी पण तुम्हाला इथं बघा सॉरी हा एक गॅप डाऊन होता. पण इथून 1 दिवस आणि 2 दिवस गॅप अप दाखवलेला आणि माझ्या हिशोबाने उद्या पण मार्केट गॅप अपच करायला पाहिजे आणि हे गॅप अप ऑलमोस्ट 24,441च्या वरती असायला पाहिजे. आणि जर समजा जर तसं झालं तर आपल्या कंडिशन नुसार तुम्ही ते कॉलला बसू शकता. तिथून तुमची जी रॅली असणार ते 24,543 ह्या लेवलपर्यंत असणार. तिथून मार्केटचं जरासं सेंटिमेंट वेगळं असतील, तिथून जरासं रिव्हर्स येण्याचे पण चान्सेस असू शकतील मार्केटमध्ये. जरासं ह्या दरम्यान एक सेलिंग येऊ शकते. पण जर समजा गॅपअप जर प्रेशर होत असेल आणि पहिलेच कॅन्डल जर मोठी ग्रीन असेल तर शक्यता कमी आहे. एक्झॅक्टली बायर स्ट्रॉंग्स असणार आणि परत मार्केटला वरती न्यायचा प्रयत्न करणार. हे जे गॅपडाऊन झालं होतं एखाद्या न्यूजच्या इफेक्टमुळे झालं होतं, पण मार्केट क्रॅश होण्याच्या लेवल नव्हतं. ह्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलेलं. तुम्ही जर आपलं 5 ऑगस्ट जर प्रिडिक्शन बघितलं तर त्या दरम्यान तुम्हाला समजून जाईल क्रॅश नाही झालं तर एक्झॅक्टली परत मार्केट रिव्हर्स येणार आणि तसं मार्केट परत वरती रिव्हर्स यायला तयार झाले आणि आज तुम्ही बघितलं फॉल त्याने ऑलमोस्ट रिकव्हर केला. आता समजा ही जशी आपण कंडिशन म्हणजे एक्झॅक्टली आपण ही जशी कंडिशन डिस्कशन केली तर आपण दोन्ही बाजूने परत एकदा विचार करायला पाहिजे. आता ही अपची कंडिशन झाली समजा जर फ्लॅट ओपन किंवा गॅप डाऊन झालं तरी तुम्ही ह्या झोनच्या खाली मार्केट सहजी यायचा कामा नाही. कारण ह्या झोनला आज मार्केटने बऱ्याच वेळेस सस्टेन केलेला आहे, रिस्पेक्ट पण केलेला आहे. एक्झॅक्टली इथं पण रिस्पेक्ट केलेला आहे बघा. ज्या वेळेला ह्या झोनच्या मार्केटवरती जेवढं सस्टेन होईल तेवढं बाय स्ट्रॉंग्स आहे ना. समजा ह्या लेवलनं जर क्रॉस केलं तर मग ह्या झोनच्या खाली तुम्हाला मग कुठला जरासं बघावं लागेल. पण एक्झॅक्टली माझ्या कंडिशन नुसार मला असं वाटतं की मार्केट ह्याच ठिकाणी गॅप ओपन व्हायला पाहिजे. जसं आज काल मार्केटनं इथं क्लोजिंग केलं 24,032ला आणि डायरेक्ट ओपन केलं 300ला म्हणजे 300 पॉईंट गॅपअप. तर तसंच मार्केटला 200-300 पॉईंट परत गॅपअप होऊन जरासं 24,543 टार्गेट द्यावं लागेल. ही एक्झॅक्टली आपली थिअरी आहे. एखादं 24,000 पासून लेवल गेली की 24,500 या लेवलला जात आहे. ओके. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी कसं वर्किंग करू शकतात. तर एक्झॅक्टली बघा बँक निफ्टीमध्ये पण इथं गॅपअप झालं आणि परत त्यांना ह्या दिवसाचा लो तोडायचा प्रयत्न केला पण लो तोडू शकला नाही. दुसऱ्या दिवशी पण गॅपअप झाला पण ह्या दिवसाच्या लोला ते क्रॉसच करू शकला नाही. आता मार्केटने काय केलंय अशी एक ट्रेड लाईन कंटिन्यू केलेली आहे. आता मार्केटला ह्या ट्रेड लाईनला सपोर्ट घेऊन मार्केटला कॉल साईडला कन्वर्ट करायला पाहिजे. आता जे वरून ट्रेड लाईन येते ही वरून ट्रेड लाईन भरपूर वरती येते. तुम्ही जर असं नीट जर केअरफुली बघितला तर ही ट्रेड लाईन इथं कुठं ऑलमोस्ट घेऊन जातात. फक्त ह्या ट्रेड लाईनला इथं क्रॉस दाखवते आपल्याला. तरी आपण ही घरी जरी धरली तर मार्केटला अजून मग 51,500 ह्या लेवलपर्यंत यायला पाहिजे. 51,300च्या लेवलला. तर एक्झॅक्टली मार्केट फ्लॅट ओपन झालं तर कॉलला बसूया. एकदा गॅप ओपन झालं निफ्टी तरी हे पण इथं ओपन होऊ शकते. मी इथं कॉलला नसेल फ्लॅट ओपन झालं तर आहे तसे ज्या कंडिशन दिल्या त्या कंडिशनला आपण प्रॉपर फॉलो करायचा आहे. ह्या ज्या कंडिशन तुम्हाला मी दाखवतोय ह्याचा एक स्क्रीनशॉट मारून आजच्या आज तुम्ही लाईव्ह मार्केट सॉरी आजच्या आज तुम्ही जर एखाद्या ग्राफला लावला तर तुम्हाला सकाळपासून ट्रेडिंग करायला बरं पडून जाईल. आपले जे स्क्रीनशॉट्स आहेत एक्झॅक्टली 9च्या पुढेच येतात. आपलं 9लाच ऑफिस ओपन होतं त्याच्यामुळे जरासं वेळ होऊन जाते बऱ्याच वेळा. पण तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही तुमच्या सेटअपला ड्रॉ करून ठेवू शकताय. ओके. अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकनला क्लिक करा आणि आपलं चॅनल शेअर करा. थँक्यू.